हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत मावा करंजी। तर सारणासाठी मी 1.5 चमचा खसखस एका पॅनमध्ये व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे। त्यानंतर 1 चमचा तुपामध्ये पाव कप बारीक रवा घेतलेला आहे आणि तो खरपूस असा सोनेरी रंगावर मी परतून घेतलेला आहे। त्यानंतर काजू, बदाम, पिस्ता, चारोळी, बेदाणे असे मी अर्धा कप असे मिक्स ड्रायफ्रूट पाव चमचा तुपावर मी परतून घेतलेले आहे खरपूस क्रंची होईपर्यंत। तुम्ही कोणतेही ड्रायफ्रुट्स तुम्ही कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता। इथे सुक्या खोबऱ्याचा किस 1 कप घेऊन मी तो खरपूस थोडा कुरकुरीत होईपर्यंत परतून घेतलेला आहे। त्यानंतर 150 ग्रॅम मावा मी मंद गॅसवर हलक्या हाताने परतून घेतलेला आहे आणि व्यवस्थित परतून झाल्यावर जे सर्व जिन्नस आपण एका मोठ्या पातेल्यात भाजून ठेवलेले होते त्यामध्ये हा मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर त्या सारणामध्ये मी अर्धा चमचा जायफळ पूड आणि अर्धा चमचा वेलची पूड घालून 1 कप इतकी पिठी साखर मी घातलेली आहे। तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात तुम्ही गोड करू शकता। तर याप्रमाणे सारणात आवश्यक असं सर्व जिन्नस मिक्स करून झालेले आहे आणि हे व्यवस्थित असं एकजीव करून हे आपलं सारण आपलं करंजीचं हे तयार झालेलं आहे। चला तर आपण आता करंजीसाठी लागणारा मैदा मळून घेऊयात। त्यासाठी 2 कप मी मैदा घेतलेला आहे, अर्धा चमचा मीठ आणि त्यामध्ये चांगलं 5 ते 6 चमचे तूप विरघळेपर्यंत गरम केलेलं आहे, जास्त गरम केलेलं नाहीये। आणि व्यवस्थित हाताने चोळून पिठाला एकजीव असं लावून घ्यायचं आहे। तूप पिठाला चोळून झाल्यावर हाताने सहज असा गोळा आपल्याला करता येईल। वरून असं समजतं की व्यवस्थित तूप पिठाला लागलेलं आहे, त्यामुळे खरपूस करंजा आणि कुरकुरीत होण्यास मदत होते। पण थोडं पाणी घालून हे पीठ सर्व मळून घेणार आहोत। पाणी जास्त घालायचं नाहीये, जरा घट्टसर असाच मैदा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। याप्रमाणे जरा व्यवस्थित रगडून हा मैदा आपण 10 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत। 10 मिनिटांनंतर मळलेल्या मैद्याचे आपल्याला छोट्या अशा गोळ्या एकसारख्या करून घ्यायच्या आहेत। गोळ्या करून झाल्यावर आपल्याला जाडसर अशी, जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाडसर पण नाही, याप्रमाणे आपल्या करंजीसाठी पारी आपण लाटून घेणार आहोत। तर 4 ते 5 आपल्या पारी लाटून झालेल्या आहेत। तर त्यामध्ये आपण आता सारण भरून घेऊयात। यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा एवढं सारण यामध्ये मी मधोमध असं भरलेलं आहे आणि कडेने पाण्याचं बोट लावून दुमडून बंद करून घेतलेलं आहे। व्यवस्थित असं दाबून बंद करून घ्यायचं आहे की जेणेकरून करंजी फुटू नये किंवा उघडू नये। आणि याप्रमाणे बोटाने चिमटीच्या सहाय्याने कडेचं पीठ असतं ते थोडंसं प्रेस करून मी यावर असं मुरड घातलेली आहे। तुम्ही पाहू शकता मी कशी करंजी ही साईडची डिझाईन आहे ती बनवलेली आहे। याप्रमाणे मी इतरही राहिलेल्या करंज्या आहेत त्या अशाच भरून घेणार आहे। तर तुम्ही पाहू शकता मी पुन्हा कशी करंजी भरते आहे। तर याप्रमाणे असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे, तुम्ही पुन्हा बघू शकता। आणि या पद्धतीने मी व्यवस्थित अशी साईडची कडा जी आहे ती मुरड घातलेली आहे। अशाच प्रकारे तुम्ही पण करून बघा। आणि आता श्रावण तर येतोच आहे आणि आपले सण एका पाठोपाठ एक तर येतातच आहेत। आणि या सणानिमित्त तुम्ही आज मी दाखवल्याप्रमाणे मावा गुजिया किंवा ही जी माव्याची करंजी मी आज दाखवली आहे ती तुम्ही एकदा तरी करून पहा। चला तर मग 5 ते 6 करंज्या झालेल्या आहेत आणि आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल जास्त गरम करायचं नाहीये, थोडं कमीच तापलेलं आहे। आणि यामध्ये मी ह्या करंज्या 4 ते 5 सोडलेल्या आहेत आणि मंद गॅसवर मी हे करंज्या तळून घेतलेल्या आहेत की जेणेकरून त्या आतमध्ये कच्च्या राहू नये आणि मोठे फोड येऊन ते मऊ होऊ नये। याप्रमाणे मी पहिली बॅच अशी आहे ती तळून घेतलेली आहे, सोनेरी रंगावर मी तळलेली आहे आणि पूर्णपणे मंद गॅसवर करंज्या मी तळून घेतलेल्या आहेत। याप्रमाणे मी इतर राहिलेल्या करंज्या पण तळून घेणार आहे। तर आजची ही रेसिपी मावा गुजिया किंवा मावा करंजी ही रेसिपी तुम्हाला आवडली आहे ना, आणि माझी करण्याची पद्धत आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तसेच पुन्हा भेटू आपण एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय।